जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन करणाऱ्या मान्यवरांची दूरदृष्टी असल्याने सभासद आणि ठेवीदारांचे भरीव सहकार्य बँकेला लाभले. जिल्ह्यात सर्वत्र घराघरापर्यंत बँक पोहोचली आहे. सामान्य जनतेचा बँकेवर विश्वास असल्याचं सांगून आरडीसी बँक सामान्यांची बँक असल्याचं मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तानाजीराव सोरगे यांनी टाइम्स डिजिटलकडे बोलताना व्यक्त केले. बँकेला दरवर्षी नफा मिळतो आणि तो नफा 80 कोटीच्या वर आहे. अनेक पक्षाचे नेते आहेत, पण बँकेत आल्यानंतर एका पक्षाचे सर्व असतात. जिल्ह्यातील आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्यासह सर्वांनीच जिल्हा बँकेवर प्रेम केलं आणि त्यामुळेच जिल्हा बँक प्रगती करू शकली, असेही आश्वस्त विधान बँकेचे चेअरमन सोरगे यांनी केले. यावेळी बँकेच्या 67व्या वर्धापन दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी, सभासदांनी बँकेला भेट देऊन समाधान व्यक्त केले. राज्यातल्या सहकारी बँका राजकारणामुळे मोडीत निघाल्या, पण ह्या बँकेची यशाची नेमकी आज जी वाटचाल चालली आहे त्याच्यामध्ये काय नेमकं तुम्ही अर्थ काढता? काय आहे की जसं मी मगाशी सांगितलं की जरी हे 4-5 पक्षाचे संचालक असले तरी आत आल्यानंतर एका पक्षाचे असल्यासारखे वागतात. तसेच या जिल्ह्यातील मंत्री असोत, खासदार असो, आमदार असोत, स्थानिक सर्व पक्षाचे नेते असोत, या सगळ्यांनी या रत्नागिरी जिल्हा बँकेवर प्रेम केलेलं आहे आणि सहकार्यच केलेलं आहे. कुठल्याही बाबतीत कधीही रत्नागिरी जिल्हा बँक अडचणीत येईल असं कधीही त्यांनी काही काम केलं नाही. त्याबद्दल खरं श्रेय त्यांना सुद्धा द्यायला पाहिजे. 67वा रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आज वर्धापन दिन आहे. काय 67 वर्षात ही प्रगतीची वाटचाल आपण कशा अंगाने बघता एकंदरीत? रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या या 67व्या वर्धापना दिनानिमित्त मी आमच्या सर्व ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, सर्व सभासदांना मी शुभेच्छा देतो. गेल्या 67 वर्षामध्ये ज्या लोकांनी ही रत्नागिरी जिल्हा बँक स्थापन केली त्या लोकांनाही धन्यवाद देतो की त्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून त्यांना आर्थिक लाभ व्हावा, आर्थिक सहकार्य व्हावं आणि त्याने आपली प्रगती करावी या दृष्टिकोनातून ही बँक स्थापन केली. त्या काळापासून ते आज तागायतपर्यंतचा काळ बघितला तर हळूहळू या सर्व गोष्टीची प्रगती झालेली आहे. त्यामध्ये ठेवी असतील, कर्जव्यवहार असेल आणि सभासद पण असतील, त्या सर्वांची वाढ झालेली आहे. आणि आत्ता रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक ही एका अशा याच्यापर्यंत पोचलेली आहे की जवळजवळ यावर्षी म्हणजे मार्च 25ला रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही 5,000 कोटीचा टप्पा पार करेल. आणि विशेष म्हणजे यावर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये 80 कोटीच्या वर नफा आम्ही मिळवू. एक अभिमानाची गोष्ट अशी आहे की गेल्या वेळी आम्ही आमसभेमध्ये, आमच्या जनरल बॉडीमध्ये भारतात कुणीही दिला नाही आजपर्यंत एवढा 30% डिव्हिडंड या आमच्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं दिला. ही मोठी आमची अचिव्हमेंट आहे. आता यापेक्षा मोठी अचिव्हमेंट याच्या पुढं घडेल असं मला वाटत नाही. पण याच्या पुढे सुद्धा दरवर्षी ठेवी, कर्ज व्यवहार आणि नफ्यामध्ये भरीव वाढ होईल हे मात्र निश्चित. गमक असा आहे की संचालक मंडळ, अधिकारी यांनी एक दिलानं काम केलं आणि भ्रष्टाचार मुक्त संस्था चालवली तर कुठलीही आर्थिक संस्था ही नियोजनबद्धतेनं ही पुढं जात असते. हे याचं गमक आहे. त्याचं कारण आहे की रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही सामान्य लोकांची आहे, स्थानिक आहे आणि त्यांचा विश्वास जो आहे तो आमच्यावर आहे, जिल्हा बँकेच्या संचालकांच्या, जिल्हा बँकेवर. आमची बँक ही गावागावात पोचलेली आहे. आमची बँक ही घराघरात पोचलेली आहे, शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली आहे. तशी कुठलीही संस्था, आर्थिक संस्था पोचलेली नाही. आणि ग्राहकांच्या, कर्जदारांच्या, ठेवीदारांच्या कुठल्याही गोष्टीला ठेच पोचणार नाही याची दखल जिल्हा बँकेनं आत्तापर्यंत घेतल्यामुळं आम्ही ही प्रगती करत आहोत. की सर्व संचालक मंडळ एक दिलानं ज्यावेळी काम करतील
आणि बँकेच्या उत्कर्षासाठी, बँकेच्या वाढीसाठी एकमतानं काम करतील त्याच वेळी ही गोष्ट घडते. यामध्ये कुठल्याही प्रकारचं, जरी आमच्या संचालक मंडळामध्ये 4-5 पक्षाचे संचालक असले तरीसुद्धा ती पक्षाचे जोडे बाहेर काढून, राजकारणाचे जोडे बाहेर काढून ते आत येतात. त्यावेळी एक दिलानं एक मनानं काम करतात. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.